नमस्कार, मी हरेश विजयकुमार दांडाले, परिवर्तन PP चॅनल न्यूजतर्फे आज ज्या पुणे शहरामध्ये विधानसभेच्या ज्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत त्या संदर्भात आपण सर्वसामान्यांशी चर्चा करणार आहोत की कुणाची किती हवा आहे त्या संदर्भात आज आपल्याच्या चर्चेशी उपस्थित आहेत येरवडा प्रभाग क्रमांक 9चे अध्यक्ष लिंबा कावरे यांचे मनोगत आपण थोडक्यात ऐकून घेऊयात. बोला सर. नमस्कार. प्रथमतः मी परिवर्तनच्या पाऊलखुणा या साप्ताहिक वर्तमानपत्राचं आणि या चॅनलचं मी आभार मानतो, ज्यांनी पुणे शहरातून प्रभाग क्रमांक 9 येरवड्यामध्ये पुणे शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष यांना प्रथम प्राधान्य दिलं. याविषयी माझं मत जाणून घेण्याकरता पुणे शहराची पाहणी पाहता पुणे शहर फार पुराण काळापासून ऐतिहासिक शहर आहे. या शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीनं या ठिकाणी गाडगीळ साहेबापासून ते कमीत कमी करमाळी साहेबापर्यंत असे खासदार या शहराला दिले. त्यानंतर कालावधी जो आहे तो आता भाजपच्या अधिकृत व्यक्तींचा आहे. आता लोकसभेविषयी मला म्हणायचं म्हटलं तर पुणे शहरात जे आज आमचे विद्यमान आमदार जे होते रवींद्र धनगर साहेब यांना काँग्रेस कमिटीने लोकसभेचा उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे. आता वास्तविक पाहता पुणे शहरामध्ये कामाच्या बळावर पुणे शहरात लोकांचं मतदान असतं. आता प्रभाग क्रमांक 9मध्ये आम्ही ते कामाचा पाहतोय. या भागात माननीय नगरसेवक काँग्रेस कमिटीचे जे आहे पुणे संतोष आरडे, परत मी प्रभागाचा अध्यक्ष काँग्रेस कमिटीचा, तर आम्ही जे काम करतो या कामावर लोकांना आम्ही मतदान मागतो. आता आपल्या पुणे शहरामध्ये अनेक स्लम भाग आहे, एरिया आहे, ज्यामध्ये अनेक अनुसूचित जाती आहेत, अनेक प्रवर्गाचे लोक राहतात, समाजातील सर्व गटातील स्तरातील सर्व प्रवर्गातील लोक राहतात. आणि वास्तविक पाहता शहरातली झोपडपट्टी भाग जो आहे, ज्या परिसरामध्ये राहतो वागतो त्या परिसरामध्ये बांधकाम मजूर, पेंटर असतील, मजूर गवंडे असतील, अशा अनेक कारागीर आहेत, धुणेभांडी करणाऱ्या महिला आहेत. या महिलांना, या बांधकाम मजुरांना या पुणे शहरात त्यांना ज्या योजना असतात महाराष्ट्र शासनाच्या, त्यांच्या आम्ही घरापर्यंत त्यांना आम्ही योजना पोचवतो. आणि ज्या अर्थी ह्या योजना काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही पोचवल्या आहेत. उदाहरणार्थ म्हणायचं म्हटलं तर संजय गांधी निराधार पेन्शन योजना असेल, ज्या विधवा महिलांकरता असतील, कुष्ठरोगीकरता असतील किंवा कॅन्सर रोगाकरता असतील, अशा ग्रस्त रोगांकरता किंवा विधवा घटस्फोटित महिला किंवा ज्यांचे वय 65 वर्ष पूर्ण झालेत असे वयोवृद्ध लोक, अशा अनेक लोकांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत त्यांचा पाठपुरावा करून आम्ही त्यांना पेन्शन महिन्याला चालू करतो त्यांना. आणि त्यामुळे नागरिक फार खुश आहेत. त्याचप्रमाणे त्या प्रभाग 9मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाल्मिकी आवास योजना असा मोठा प्रकल्प त्या ठिकाणी राबवला. आणि समाजाचे सर्व स्तरातील लोकांना ज्या पत्र्याचे घरं होते अशा लोकांना आम्ही त्या ठिकाणी एक सुंदर असं पक्के घर बांधकाम RCC स्लॅब आम्ही ते बांधून दिलं. अशा काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विकासाची कामं केलेली आहे. त्याचप्रमाणे आम्ही आता जे योजना आणलेली आहे विश्वकर्मा योजना जी महाराष्ट्राची आहे त्या संदर्भात उदाहरणार्थ गटाई कामगार असतील, मोचे असतील, जे कारागीर आहेत कुंभार समाजाचे असतील, अशा विश्वकर्मा योजनेचे कामगारांना आम्ही संघटन केलेलं आहे. न्हावे असतील तर अशा आज एक प्रशिक्षण देऊन त्यांना महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून त्यांना 15,000 रुपयाचं अनुदान आम्ही त्यांना देणार आहोत. त्याचप्रमाणे पुणे महानगरपालिकेच्या नागरवस्ती विकास योजना अंतर्गत 22 योजना आहेत. अशा योजनेमध्ये जवळजवळ 10,000 रुपये अनुदान स्वरोजगाराकरता, ज्या झोपडपट्टी एरियामध्ये जे लोकांना व्यवसाय करता एक अनुदान, एक पैसे किंवा एक रक्कम त्या व्यवसायाला पाहिजे असते ते व्यवसाय करण्याकरता, तर महानगरपालिका योजनेत पाठपुरावा करून लोकांना योजना घरापर्यंत नेऊन पुणे काँग्रेस कमिटीच्या वतीने प्रभाग 9 काँग्रेस कमिटीच्या वतीने आणि माननीय माजी नगरसेवक संतोष आरडे यांच्या माध्यमातून आम्ही ह्या पुणे महानगरपालिका योजना आणून त्या लोकांपर्यंत आम्ही ती योजना पोहोचवतो आहे. उदाहरणार्थ प्रशिक्षण असेल, मुलांना प्रशिक्षण करून ते चांगला व्यवसाय करून करत असतील, अशा सगळ्या अनुदानित योजना. नाही सर, आता झालं तुमच्या प्रभागासंदर्भातलं, तर मला काय म्हणायचं की जे हा तुमचाच वैयक्तिक भाग नाही आहे, पुणे शहरामध्ये अजून नाही का स्लम एरिया आहेत त्या ठिकाणी असे काँग्रेसच्या तुमचं म्हणणं आहे की काँग्रेसच्या जे बी कार्यकर्ते नगरसेवक असतील
त्यांनी आमच्या पद्धतीने असे काम जर केलं तर खरंच काँग्रेस पक्ष हा वाढीस लागेल. पुणे शहरात काँग्रेस कमिटीचे अनेक दिग्गज नेते आहेत. त्या नेत्यांच्या विविध प्रकल्प चालू आहेच. उदाहरणार्थ मध्यंतरी अनेक आमदारांनी ट्रॅफिकचा विषय घेतला, विविध मुद्द्यावर त्यांनी आंदोलने केली. पुणे शहरात विविध प्रभागात विविध योजनांमध्ये विविध पेठा असतील, शहर असतील, काही वस्त्या असतील, सोसायट्या असतील, यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ता हा पोचलेला आहेच. घरोघरी त्या राहुल गांधी म्हटलेच आहेत, लोकांमध्ये गेले पाहिजे आपण, लोकांच्यापर्यंत पोचलं पाहिजे आपण, आणि लोकांपर्यंत काँग्रेस पक्ष पोचलेला आहेच. आणि त्यामुळं आम्हाला वाटतं की लोकसभेचा उमेदवार पुणे शहर काँग्रेस पक्षाला नाकारणार नाही. दिग्गज मताने लोकसभेला जो बी उमेदवार देतील काँग्रेस पक्ष तो निवडून येणारच अशी आम्हाला पूर्णपणे खात्री आहेच. नक्कीच निवडून यावा हे आम्हाला बी अपेक्षा आहे. एवढं तुम्ही बोलल्याबद्दल तुमचं चॅनलतर्फे मनस्व स्वागत, धन्यवाद, आभार नमस्कार. आहे.